नमस्कार शेतकरी मित्रांनो, शिवशास्त्री आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शैलेश कार्तिक पाटील आपले मनापासून स्वागत करतो। आज दिनांक आहे 9 जानेवारी 2025। आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये। गायांच्या किमती पाहण्यासाठी विविध प्रकारच्या जातीच्या गाया या आळेफाटा बाजारामध्ये येत असतात। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून आळेफाटा गाई बाजार ओळखला जातो। आपण शेतकरी बांधवांसोबत चर्चा करणार आहोत, तसेच व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत। विविध जातीच्या गाया आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। मी सर्व व्ह्यूअरचे मनापासून आभार मानतो। चला तर जाऊया आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। पाहू शकता ही गाई आहे। मामा नमस्कार। नमस्कार साहेब, गायांचे बाजार बहुत डाऊन आहे। हे गाया तुमची गाई होती का ही? आपलीवाली होती। कुठले मामा तुम्ही? बोट्याचे। बोट्याचे। किती वेळ त्याची गाय होती? तिसऱ्यांदा होती। पाराठी। तुम्ही शेतकरी का? शेतकरी। पाराठी गाई। पाराठी। किती लिटर दूध देत होती? 6 लिटर दूध आहे। 6 लिटर दूध आहे। गाई विकली का तुम्ही? विकली। काय बाजार भाव भेटलेला? तिला 9,500 रुपये। फक्त 9,500? काय बाजारच नाही तर काय करायचं? बाजार नाही? नाही। दुधाला काय बाजार आहे आता? दुधाला काय 25 रुपये। किती बाजार पाहिजे मामा? दुधाला कमीत कमी 35 रुपये भाव आहे। आता जर 35 रुपये भाव असता तर ही गाय कितीला गेली असती? गेली 17-18 हजार। म्हणजे निम्म्यानी कमी। म्हणजे दुधाचे बाजार वाढणं गरजेचं आहे। दुधाचे बाजार वाढणार गरजेचं आहे। सरकीला काय रेट आहे? तर ती काय चारायच नाही परवडत, त्याच्यामुळे आणतेच नाही। किती गाय होत्या तुमच्या घरी? 2। एक विकली। आता परत घ्यायची का? नाही घ्यायची, परवडत नाही। काटाळली। ओके। हे भाऊ कोणत्या जातीची गाई? केचप। किती येताची? दुसऱ्या येताची का? किती जाती? साई जाती आहे। काय रेट सांगितलं? सांगायला आहे त्याचं 85। किती? 85,000। 85,000। तुझा रेट जरा जास्त आहे काय? मग आपल्याला माल क्वालिटीचा आहे, म्हणजे रेट पण आपल्याला चांगला आहे। क्वालिटी का तुझ्या का माल? हो। मग 85 कमी जास्त काय? होई ना, कमी जास्त। दूध किती दिन गाई? दूध दिन ती 25 लिटर। 25 लिटर? हो। 100% पा? हो, 22ची गॅरंटी। 22ची गॅरंटी। हो। आणि तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग ना। माझं नाव नूर जमाल अमीन पठाण। हा। गाव आमचं खडकी। हा। तालुका आंबेगाव। तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। हा। नंबर 7350 62 नंबर परत सांग। 7350 हा। 62 79 दुसऱ्या येताची ना? हो, दुसऱ्या एचप। आपण पाहू शकता एचप गाई आहे। दुसऱ्या येताची गाई आहे। त्या व्यापाऱ्यांनी 85,000 रुपये सांगितले, कमी जास्त होईल म्हणतोय। सडबीड पाहू शकता आपण। हो जालू भाऊ, बोल रे प्युअर जात आहे ती कुर्मा जात। ही कालवड आहे, कालवड आपण पाहू शकता। नंबर घ्या। अरे कोणत्या जातीची? अरे कालवड आहे, कोणत्या जातीची आहे? कारण बोल कैसी आहे? आदत वर्णन बोल। कालवड काय सांगितलं रेट? रेट काय सांगितलं? 20,000। आणि द्यायचे 17। नंबर सांग। 90। हा, परत सांग नंबर। 902108 9611। हो, ही आयर शायर जातीची गाई आहे। आयर शायर जाती करू नको बाळा। आलता बोलून कोणती? थांब रे, गाय दाखवू दे। पुढे घे गाई, गाय पुढे घे। आपण पाहू शकता ही गाई आहे। थांब रे, कोणत्या जातीची? जर्सी। जर्सी का? किती येताची भाऊ? दुसऱ्या आताची तपासून पहिल्या येताला किती दूध देत होती?
पहिले खाली झालं दूध ना हा 20+ चालली 20+. किती लिटर दूध देईन असा अंदाज आहे तुला? 20 दिलंच पाहिजे तिने खाली झालं आणि आता तिनं 10-11 लिटर दूध आहे फक्त. 11 लिटर दूध आहे हा आता पक्क तिला पक्क आहे. खाली झाल्यावर 20 दिन. हा आणि काय रेट सांगितलं हिचा? हिचं सांगा 50 आणि द्यायचं देऊ 45 ला. 45 पर्यंत. तुझं नाव आणि मोबाईल नंबर मोठ्याने सांग. माझं नाव अल्ताफ उस्मान शेख. हा मोबाईल नंबर 81 49 30 54 15. 81 49 30 54 15. 30 54 15. आपण पाहू शकता. दुसऱ्या त्याची काही आहे. नमस्कार शेख. नमस्कार. थांब गाय दाखवू दे. कालवडे का? हा कारवड सिमेंटची कारवडी बघा. शेतकरी मित्राला ही कारवड लई पसंत पडणार. थांबा मला दाखवू दे आधी. हा बघा कारवड दाखवा. बघा कालवडे आता हे पाहू शकता आपण. अरे थांब एक होऊ दे. अशी कारवड नाही भेटत सध्या. ही कालवडी. भाऊ राम राम. नमस्कार. कोणत्या जातीची रे भाऊ ही कालवड? याच्या कारवड एबीएस सिमेंटची. HF ABSC मेंबरले त्याला. किती सांगा 40,000 आहे. हा आणि द्यायला 30,000 रुपये शेतकरीसाठी. शेतकऱ्यांसाठी. फक्त शेतकरी आल्यावर मागे नाही पाठवायचं. हा. डायरेक्ट धिंगाणा करून टाकायचं शेतकऱ्याचा. असं आहे काय? तुझं नाव आणि मोबाईल नंबर मोठा आहे. सलमान शेख 95 03 74 25 63. परत नंबर सांग. 95 03 74 25 63. एबीएस सिमेंट कारवड. ABSC मेन. हा ही एक आहे एबीएस थांब ही दाखवू दे. थांब ही एकदा. काहीच रांगी याच्या कारवड ही एक. या बघ हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो. पैसे डबडब प्युअर खुशका जात आहे ती. हिला सुकडी जात बोलतात. ही कोणत्या जातीची आहे? सुकडी. हा तिचे सांगा 30,000 आणि द्यायला शेतकरीसाठी 23,000 रुपये. 23,000. हा 23,000. तुझा मोबाईल नंबर परत सांग दादा. 95 03 74 25 63. फक्त दिवसभर कॉल करा. रात्रीचं नका करू. बायका बी का असतात आम्हाला. वैताग येतं रात्र 12 आणि 1 वाजता कॉल करतात. आपण पाहू शकता आता ही गाई आहे दादाची बारक्या. अरे दादा कोणत्या जातीची गाई रे? पाराठी. किती वेताची आहे? तिसऱ्यांदा आहे का? किती दूध देत होती? दूध किती देत होती? 10 लिटर. आता हिची किंमत काय सांगितली रे? 60,000. एवढी? गायची तब्येत बिब्येत नाही कसं काय सांगू शकतो? काय अरे काय तब्येत नाही काय नाही तब्येत खराब करून ठेवली. अरे तब्येत नाही तरी 60,000 म्हणतोय. मग द्यायचे किती? 50,000. किती वर्षापासून व्यापार करतो रे? मी 10 वर्षापासून. यायला तुझं वय दिसतंय 15 नाही 10 वर्षापासून व्यापार. हा ना. आणि नाव आणि नंबर सांग भाऊ तू मोठे. माझं नाव अरबा शेख. फोन नंबर 88 88 26 13 25. 88 88 26 13 नाही 26 13 25. परत सांग. 88 88 26 13 25. ओके. 11,000 आहे ना हिची किंमत? किती किंमत आहे? 11,000 सांगितली ना. नाही 60,000. आपण या कालवडी पाहू शकतो. हॅलो भाऊ नमस्कार. नमस्कार. हे कालवडी आहे कोणत्या जातीची आहे नेमक्या? प्युअर HF. त्याला सिरम वगैरे काय भरलं नाही ना? काय भरले का त्याला वेगळं? तर HF जातीचे आहे. 6 महिन्याचे आहेत. तुम्ही घेतल्या का विकल्यात काय नेमकं? आपण विकायला नाही पण विकायला दर नाही घाल त्यांच्यावर. हा आपल्या व्यापार 40,000 रुपये होती. शेतकरी काही मागा नाही व्यवस्थित. 40,000 विकायच्या होत्या. 20-20 ला एक. कारण दूध पेले 10,000 12,000 आतापर्यंत. दूधच पेलं 10-12 आणि तुमची 40ची ऑफर होती. 40,000 मागतात कितीपर्यंत? ते 27 28 30 पर्यंत. 30 पर्यंत मागतात. म्हणजे 10,000 आणि कमी मागतात. तुमचा नाव नंबर सांगा बरं. विशाल मेघे खंडाळा. 86 057 058 40. 86 057 058 058 40.
तुम्ही व्यापार करता? व्यापार करतो पण या घरच्या कालवडी. या घरच्या कालवडी तुमच्या स्वतःच्या. तुम्ही कुठून आले म्हटले? श्रामपूर खंडाळा, श्रीरामपूर खंडाळा, नगर जिल्हा. आपण पाहू शकता 40,000 रुपये दादानी किंमत सांगितलेली कालवडींची. कालवडी मागितल्यात 35,000पर्यंत, 30,000पर्यंत मागितल्यात. त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. कोणाला घ्यायचे असतील तर त्यांना अवश्य संपर्क करा. एचएफ जातीच्या कालवडीत. दादा नमस्कार. नमस्कार. आपली गाई का? हो. कोणत्या जातीची हो? एचएफ प्युअर का? प्युअर. किती जाती आहे? साधा. किती वेताची आहे? पहिलं खाली झाली दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा आहे. पहिल्यांदा खाली झाल्यानंतर किती दूध दिलं? 18 लिटर दिलं. 18 लिटर. आता किती दिन अंदाजे? आता 5-6 लिटर दूध 3 महिन्याची तापासून. 3 महिन्याची गाभणी. हिचं काय किंमत सांगितली दादा तुम्ही इकडल्या गायची? सांगाय का 30,000 रुपये. फक्त 30,000. आणि द्यायची? देऊ कमी सर. कमी सरस करून देणार. तुमचा नाव नंबर सांगा बरं. 96 हां 96 34 96 89 96 34 88. कुठले तुम्ही? जुन्नर. जुन्नरचे. आपण पाहू शकता एचएफ जातीची गाई आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. दादांचा मोबाईल नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे. 30,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. त्यांना अवश्य संपर्क करा. दादा ही जी दुसरी गाई आहे ही पाराटी. पाराठी का? किती वेळा येताची? 3-4 येताची. हिची काय किंमत सांगितली? 10-12 रुपये. 10-12 गायांच्या किमतीला कमी झाल्या. नाही काय मी गिरायकच नाही. सकाळपासून आलेत गिरायक नाही. बाजार वाढले पाहिजे ना दुधाला. वाढाय पाहिजे. दुधाला बाजार वाढले तर गिरायक वाढेल. चालते. ओके. आपण पाहू शकता ही गाई. दादा नमस्कार. गाई विकायला आहे का? घेतली आहे. कोणत्या जातीची ती? प्युअर एचएफ आहे ना? कितीला घेतली? 70,000. किती वेळ येताची आहे? दुसऱ्यांदा. 70,000ला घेतली. कुठले तुम्ही? ओतूर डुंबरवाडीचे. गायांच्या किमती कमी झाल्यात ना दुधांमुळं? दुधाला बाजार किती पाहिजे? 35-40 रुपये पाहिजे शेतकऱ्याला. म्हणजे तुम्ही शेतकरी का व्यापारी आहे? शेतकरी आहे. किती गाय आहे घरी? आता 3 गाया 3 कालवडी. 3 गाया 3 कालवडी आहेत. आता जर दुधाला 35 रुपये बाजार असते तर या गायची किंमत किती झाली असते? गायची किंमत किती असते? 1,00,000 रुपये. म्हणजे 30,000 काही कमी आता दुधाच्या किमतीनुसार. आणि परवडते का दूध धंदा? दूध धंदा परवडते पण कसा जर बाजार असेल तर परवडेल ना. आता अंगावरचे ना? आता अंगावरती. किती वर्षापासून दूध धंदा? शेतीला जोडधंदा म्हणून गाय धंदा करतात. किती वर्षापासून दूध धंदा करताय? वडिलांच्या याच्यापासून म्हणजे मागच्या 1-2 पिढ्यांपासून. वय आता 32. हा जवळजवळ 32 वर्षापासून. ओके धन्यवाद. 70,000ला घेतली. तिसऱ्या येताची आहे? दुसऱ्या येताची आहे आणि एचएफ जातीची आहे. आपण पाहू शकता दादानी 70,000ला गाई खरेदी केलेली आहे. दुसऱ्या येताची आहे. एचएफ जातीची प्युअर आहे. 70,000 रुपयाची किंमत दादानी दिलेली आहे. आता या गायची माहिती आपण घेऊ. कालवड वाटते आपल्याला. ही कालवड गाई आहे. कालवड पाहू शकता. मामा काय कालवड आहे का? लागवडीची. दुसरी कार 2 दात. 2 दाती. हिची काय किंमत सांगितली मामा? सांगायला 25. सांगायला 25 आणि द्यायला यायला तुमच्या
आमच्या याच्यावर मागणी झाली 22ला. 22ला मागितली, नाही दिली. नाही 25 घ्यायची. 25च घ्यायची. तुमचं नाव नंबर सांगा बरं. हसन अब्बास पठाण, हां राहणार 14 नंबर कांदळी. हां. नंबर मोबाईल नंबर 9960 86 0703. आपण पाहू शकता ही कालवड आहे मामा, प्युअर एचएफ जातीची कालवड आहे. काय द्यायची का बोला ना. 25,000 रुपये किंमत सांगितली. व्यवहार चालू आहे. ही सर देते ते. सोय तुम्हाला कार किती मागेल बोला काय साहेब. कितीला मागितली मामा तुम्ही? कितीला मागितली काय? 17ला. आणि त्यांचं काय म्हणणं आहे? 22ला मागायचे. 22ला मागायचे. आणि द्यायची कितीला म्हणतात ते? 22 डोक्यात आहे का? नाही ना मागली 22 म्हणजे 22 डोक्यात असं आहे. 22 डोक्याची खटकी उडाली. ते 17,000ला मामांनी काय मागितलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे 25ला द्यायची. व्यवहार होत नाही. त्यांचं म्हणणं आहे, व्यापाऱ्याचं म्हणणं आहे का 22ला मागणी झालेली आहे. मामा मध्ये 17,000ला दिली पाहिजे. गायांच्या किमती या दुधाला बाजार नसल्यामुळे मित्रांनो कमी आहे. असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा. धन्यवाद.